नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांना सरकारी निवासस्थान मिळणार आहे। नागपूर महानगरपालिकेची स्थापना होऊन 7 दशकांपेक्षा जास्त काळ झाला, परंतु आतापर्यंत मनपा महापौरांना सरकारी बंगला नव्हता। पहिल्यांदाच हा सरकारी बंगला जो आहे तो या ठिकाणी अलॉटमेंट झालेला आहे आणि यावर पाटीसुद्धा लागलेली आहे। सौ नीता राजेंद्र ठाकरे महापौर नागपूर, 2811 आनंद नगर, सीके नायडू रोड, सिव्हिल लाईन नागपूर, अशा प्रकारची ही पाटी या ठिकाणी लागलेली आहे। प्रशस्त असा हा बंगला आहे। नागपूरच्या 55व्या महापौर नीता ठाकरे लवकरच या बंगल्यामध्ये शिफ्ट होणार आहे। 3 बेडरूम, किचन, डायनिंग हॉल, भेटीसाठी रूम, वेटिंग रूम असा प्रशस्त असा हा बंगला या ठिकाणी सज्ज झालेला आहे आणि लवकरच नागपूरच्या महापौर नीता ठाकरे या सरकारी बंगल्यामध्ये शिफ्ट होणार आहे। पहिल्यांदाच हा बंगला जो आहे तो नागपूरच्या महापौरांना मिळालेला आहे। आतापर्यंत नीता ठाकरे किंवा यापूर्वी झालेले महापौर आपल्या घरून कामकाज बघायचे किंवा नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातून कामकाज बघायचे, परंतु आता अगदी नागपूर महानगरपालिकेपासून काही अंतरावर असलेल्या या महापौर बंगल्यात लवकरच महापौर नीता ठाकरे शिफ्ट होणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि पहिल्यांदाच कुठल्या सरकारी बंगल्यावर अशा प्रकारे नागपूरच्या महापौरांची नेमप्लेट जी आहे ती लागलेली आहे। लवकरच नीता ठाकरे या ठिकाणी शिफ्ट होणार आहे। नागपूर महानगरपालिकेची स्थापना होऊन बराच वेळ झाला, जवळपास 70पेक्षा जास्त वर्ष झाली। पहिल्यांदाच मनपा नागपूरच्या महापौरांना सरकारी बंगला मिळणार आहे, तो सज्ज झालेला आहे। डागडुजी वेगानं करण्यात आलेली आहे। लवकरच नागपूरच्या महापौर नीता ठाकरे या बंगल्यामध्ये शिफ्ट होणार आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।